आवाज येतोय का रे? आवाज येतो का? एकदा कमेंट करा. चित्र क्लिअर आहे का? टाईप क्रमांक कितवा चालू होता रे? चौथा, पाचवा, सहावा. टाईप क्रमांक 6 चालू होता का रे? 6. टाईप क्रमांक 6. घातांकी संख्येच्या एकक स्थानाचा अंक आपल्याला शोधायचा आहे. घातांकी संख्या दिली असता तिच्या एकक स्थानाचा अंक आपल्याला काय करायचा आहे? शोधायचा आहे. आवाज येतोय का रे? जरा थोडस बेसिक सांगतो. बेसिक थोडस लक्ष द्या. काही गोष्टी बेसिक सांगतोय, त्या बेसिक फक्त गोष्टी लक्षात ठेवा. घातांकीय संख्येमध्ये बेसिक थोडंसं काय लक्षात ठेवायचं मात्र समजा घातांकीय संख्या म्हणजे काय? ए चा घातांक m. मग ए ला म्हणायचं असतं पाया. ए ला म्हणतो आपण पाया, बेस आधार म्हणतो. लक्षात ठेवा. ए ला काय म्हणतो आपण? पाया, किंवा त्याला दुसरं नाव आहे आधार. यम ला म्हणायचं घातांक. यम ला काय म्हणायचं? घातांक म्हणायचं. घातांक. पाया आणि घातांक मिळून तुमची घातांकीय संख्या बनली, म्हणजे यम ला आपण म्हणतो घातांक. हे क्लिअर झालं. म्हणजेच काय लक्षात ठेवायचं माहिती का? ते छोटस लिहितो आता. ए चा घातांक यम ला म्हणतो घातांक आपण. यम ला म्हणतो घातांक. आणि ए जो झाला तो ए झाला तुमचा पाया. काय झाला? तुमचा पाया. तर मग बेसिक पहिलं काय लक्षात ठेवायचं? घातांकीय संख्या दिली असेल तुम्हाला, घातांकीय संख्येच्या घातांकीय संख्येच्या घातांकीय संख्येच्या एकक स्थानी म्हणजे पायाच्या एकक स्थानी म्हणा. घातांकी संख्येच्या पायाच्या एकक स्थानी पायाच्या एकक स्थानी जर तुम्हाला शून्य दिसलं, जर काय दिसलं तुम्हाला? शून्य दिसलं. जर तुम्हाला शून्य दिसलं, 1 दिसलं, 5 दिसलं आणि 6 दिसलं. घातांकीय संख्येच्या पायाच्या एकक स्थानी जर तुम्हाला 0, 1, 5 दिसलं, 6 दिसलं, तर लक्षात ठेवायचं त्या घातांकीय संख्येच्या घातांकीय संख्येच्या एकक स्थानी एकक स्थानी 0, 1, 5, 6 तेच अंक येतात. तेच अंक येतात. पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची? जर घातांकीय संख्येच्या पायाच्या ठिकाणी, म्हणजे पाया आपल्याला ए आहे आणि घातांक आपला एम आहे, जर पायाच्या एकक स्थानी लक्षात ठेवा, एकक स्थानी काय दिसलं तुम्हाला? 0 दिसला, 1 दिसला, 5 दिसला आणि 6 दिसला, तर लक्षात ठेवायचं त्या घातांकीय संख्येच्या एकक स्थानी तुमचं उत्तर किती येणार? 0, 1, 5 आणि 6. 0 आलं तर 0च उत्तर येणार. 1 आलं लक्षात ठेवा पायाच्या एकक स्थानी तर 1च उत्तर येणार. 5 आलं तुमचं उत्तर 5च येणार. आणि 6 आलं तर एकक स्थानी 6च येणार. लक्षात ठेवा. ओके.
ही क्लिअर झालं तुमचं. दुसरा मुद्दा काय लक्षात ठेवायचं, समजा घातांकीय संख्येच्या घातांकीय संख्येच्या घातांकीय संख्येच्या पायाच्या एकक स्थानी पायाच्या एकक स्थानी जर हे अंक सोडून असतील तर आता हे अंक सोडून असतील तर कुठले अंक येणार राहिले तुमचे, 2 2 एक राहिला, 2 पुन्हा 3 पुन्हा किती 4 पुन्हा किती रे 7 8 आणि 9 दिसलं. म्हणजे वरचा 0 1 5 6 हे अंक सोडून जर घातांकीय संख्येच्या एकक स्थानी 2 3 4 7 8 9 दिसलं लक्षात ठेवा. तर काय करायचं माहिती का, जर दिसली तर काय करायचं, त्या संख्येच्या घातांकाला त्या संख्येचे जो घातांक असेल बाकी काढून घ्यायची. काय काढून घ्यायची, बाकी काढून घ्यायची. जर लक्षात ठेवा घातांकी संख्येच्या पायाच्या एकक स्थानी जर हे अंक तुम्हाला दिसले तर बाकी काढून घ्यायची. बाकी काढण्यासाठी काय करायचं, घातांक भागीला 4 करायचं. घातांक भागीला 4 करायचं. का घातांक भागीला 4 करायचं, कारण तो 4 संख्येनंतर पुन्हा तोच अंक रिपीट होत असतो. लक्षात ठेवा 4 अंकानंतर तोच अंक रिपीट होत असतो. लक्षात ठेवायचं. समजा एकक स्थानी 2 असेल तर 4 अंक झाले की पुन्हा तोच अंक लक्षात ठेवा रिपीट होत असतो. त्यामुळे तोच अंक रिपीट होत असल्यामुळे 4 अंकानंतर त्यामुळे घातांकाला काय करायचं, 4 ने भाग द्यायचा. जी बाकी लक्षात ठेवा जी बाकी येईल ती काय करायची माहिती आहे का, ती एकच स्थानच्या अंकाचा घात बनवायची. ती किंवा तो अंक किंवा ती बाकी एकक स्थानच्या अंकाचा घात बनवणे. बस एवढं लक्षात ठेवा. एवढ्या 2 कन्सेप्ट लक्षात ठेवा, प्रश्न चुकणार नाही. घातांकीय संख्येच्या पायाच्या एकक स्थानी लक्षात ठेवा 0 1 5 6 असलं तर लक्षात ठेवायचं उत्तर तुमचं 0च येणार. जर घातांकीय संख्येच्या एकक स्थानी 1 आलं तर उत्तर 1च येणार. जर घातांकीय संख्येच्या पायाच्या एकक स्थानी जर 5 आलं उत्तर तेच येणार. आणि घातांकीय संख्येच्या एकक स्थानी पायाच्या एकक स्थानी जर तुमचं 6 आलं तर उत्तर तुमचं तेच येणार. त्यामध्ये काही बदल होणार नाही. जर घातांकीय संख्येच्या पायाच्या एकक स्थानी जर 2 3 4 7 8 9 तुम्हाला दिसलं तर काय करायचं, बाकी काढून घ्यायची. कसं काढायची, घातांकाला कितीने भागायचं, 4 ने भागायचं. कारण 4 अंकानंतर तोच अंक रिपीट होत असतो. 4 ने भागायचं आणि जी बाकी ती बाकी काय करायचं, एकक स्थानचा जो अंक असेल लक्षात ठेवा तुमचा, त्या एकक स्थानच्या अंकाचा काय बनवायचा, घात बनवायचा आणि सोडवायचं. उत्तर तुमचं निघून जाईल. क्लिअर का, इथपर्यंत क्लिअर का. जाऊया का पुढच्या प्रश्नाकडे, जाऊया प्रश्न क्रमांक 1 कडे. चला प्रश्न क्रमांक 1 1570 चा घातांक 67 या संख्येच्या एकक स्थानचा अंक शोधायचा आहे तुम्हाला. या संख्येच्या एकक स्थानचा अंक शोधायचा आहे. 1570 चा घातांक 67 आहे आणि या संख्येच्या एकक स्थानचा अंक शोधायचा आहे. आणि एकक स्थानचा अंक शोधताना मी सांगितले, जर पाया हा काय झाला तुमचा, पाया झाला, हा झाला पाया झाला आणि हा काय झाला तुमचा घात झाला, बरोबर का. मला सांगा एकक स्थानी बघायचं, एकक स्थानशी आपल्याशी संबंध आहे लक्षात ठेवा. बाकी सगळ्या संख्येला काय लक्ष देत बसायचं नाही. एकक स्थानी किती आहे रे तुमचं, 0 आहे. एकक स्थानी 0 आहे. तुमचा घात कितीही मोठा येऊ द्या, जर ह्या पायाच्या एकक स्थानी जर तुम्हाला काय दिसलं, 1 0 1 5 आणि 6 दिसलं, लक्षात ठेवायचं उत्तर हे तुमचं 0 दिसलं की 0 एकक स्थानी येणार. 1 दिसलं की उत्तर हे तुमचं 1च येणार. उत्तर हे किती येणार तुमचं, 1च येणार. उत्तर हे 1 येणार. 5 दिसल्यास उत्तर हे 5 येणार आणि 6 दिसल्यास उत्तर हे किती येणार तुमचं, 6च येणार. बघा 5चा किती गुणाकार करून बघा तुम्ही, तेच 5 5 5 रिपीट होणार. 6चा किती पण गुणाकार करून बघा तुमचं रिपीट 6 6च होणार.
एकचा गुणाकार करा, रिपीट एक एकच होणार. शून्याचा करा, रिपीट तुमचं एकच होणार. याचा अर्थ एकक स्थानी जर पायाच्या एकक स्थानी तुम्हाला काय दिसलं 0 1 5 6 दिसलं, समजायचं उत्तर तुमचं 0 1 5 6 येणार. मग किती आहे मला सांगा, तुमचं 0 आहे इथं. याचा अर्थ ह्याला 4 ने भागत बसायची गरज आहे का? नाही. घातांक कितीही 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी, 7 अंकी, 9 अंकी, 10 अंकी येऊ द्या. तुम्हाला जर तुमच्या पायाच्या एकक स्थानी 0 दिसलं तर लक्षात ठेवायचं एकक स्थानचा अंक जो आहे तो एकक स्थानचा अंक हा किती येणार तुमचा? 0 येणार. म्हणून आपलं उत्तर किती आलं तुमचं? 0 आलं. 0 आलं का चेक करून घ्या. चला 0 आलं का चेक करून घ्या. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. देव पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. 781 चा घातांक 80 या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येईल? एकक स्थानी कोणता अंक येईल? एकक स्थानी कोणता अंक येईल? चला कोणता अंक येईल? प्रत्येक वेळी मी प्रश्न पूर्ण लिहिणार नाही, फक्त संख्या लिहिन. 781 चा घातांक 80. 781 या पायाचे एकक स्थानचा अंक बघा. एकक स्थानचा अंक जर तुमचा काय असेल? 0 असेल, उत्तर 0 येणार. 1 असेल तर उत्तर 1 येणार. 5 असेल तर उत्तर 5 येणार. आणि 6 असेल तर उत्तर 6 येणार. एकक स्थानी 1 आहे. याचा अर्थ तुम्ही 781 चा 80 वेळा घेऊन जरी गुणाकार केला तर एकक स्थानी किती येणार तुमचं? 1 येणार. एकक स्थानी 1. उत्तर येणार तुमचं 1. चला क्लिअर होतंय का रे? समजते सगळ्यांना? जाऊया पुढं. चला पुढच्या पेजवर जाऊया आपण. तिसरा क्वेश्चन. 29 25 चा घातांक 65 एकक स्थानचा अंक सांगा. एकक स्थानचा अंक काय? एकक स्थानचा अंक काय? चला पुढच्या प्रश्न लिहितो, तोपर्यंत सोडवा. 4 प्रश्न लिहायचा आहे, सोडवायचा आहे. जर तुम्ही नुसतं बघितलं तर त्याला काय होणार नाही, लक्षात ठेवा. 1246 चा घातांक 85 चा एकक स्थानचा अंक काय? एकक स्थानचा अंक काय? मला सांगा. घातांक किती मोठा असू द्या, 5 आहे बरं का, हे लक्षात ठेवा. 5 आहे. एकक स्थानचा अंक 2925 चा एकक स्थानचा अंक बघा 5 आहे. जर एकक स्थानी मी सांगितलंय, जर एकक स्थानी प्रत्येक वेळेस तेच कन्सेप्ट सांगतोय. एकक स्थानी 0 असेल, उत्तर तुमचं 0 येणार. एकक स्थानी तुमचं 1 असेल, उत्तर 1 येणार तुमचं एकक स्थानी. आणि जर तुमचं एकक स्थानी लक्षात ठेवा 5 असेल तर उत्तर पण तुमचं 5 येणार. आणि 6 असेल तर उत्तर पण किती येणार तुमचं 6. याचा अर्थ एकक स्थानी जो अंक आला तो एकक स्थानाचा अंक जो आहे तो एकक स्थानचा अंक किती आला? एकक स्थानी आपल्याला 5 आहे. याचा अर्थ लक्षात तुमचं उत्तर किती येणार? 5च येणार. एकक स्थानचा अंक 5 आला का चेक करून घ्या. चला क्लिअर करे बाबा. पुढचा प्रश्न 4. 1246 चा घातांक 85 तर एकक स्थानचा अंक काय? आपल्याला पूर्ण संख्येशी देणं घेणं नाही, आपल्याला फक्त एकक स्थानचं मतलब आहे. एकक स्थानी किती आले? 6. जर एकक स्थानी जर काय आलं तुमचं? एकक स्थानी स्थानचा अंक जर एकक स्थानी जर काय आलं तुमचं? एकक स्थानी जर 0 आलं तर उत्तर तुमचं 0 येणार. 1 आलं तर उत्तर तुमचं 1च येणार. 5 आलं तर उत्तर तुमचं 5 येणार. आणि 6 आलं तर एकक स्थानी किती येणार तुमचं? 6 येणार. याचा अर्थ एकक स्थानचा अंक जो असणार आहे तो किती असणार आहे तुमचा? 6 असणार आहे. 6. चला क्लिअर करे बाबा. पायाच्या एकक स्थानी तुम्हाला 0 1 5 6 दिसलं
0 1 5 6 दिसलं, उत्तर तेच असणार तुमचं. बाकी काही दिमाग लढवायचं नाही जास्त. चला क्लिअर का रे बाबा, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया का, क्लिअर का? चला 5वा क्वेश्चन. 952 चा घातांक 67 एकक स्थानचा अंक काय? एकक स्थानचा अंक काय? अंक काय? चला सोडवा. एकक स्थानचा अंक शोधायचा आहे तुम्हाला. प्रश्न 6वा. 1264 चा घातांक 68. 1264 चा घातांक 68 चा एकक स्थानचा अंक काय? एकक स्थानचा अंक काय? एकक स्थानचा अंक काय? चला चला आता मला एकक स्थानी मला सांगा, एकक स्थानी किती आलं तुमचं? जर एकक स्थानी जर काय दिसलं तुम्हाला, एक काय दिसलं तुम्हाला, 1 दिसलं, 0 दिसलं, 5 दिसलं, 6 दिसलं की एकक स्थानी अंक तोच येतो, लक्षात ठेवायचं. पण आता इथं मला सांगा 952 च्या एकक स्थानी तो अंक आलाय का नाही? कोणता आला? जर एकक स्थानी तुमचं काय आलं, त्या पायाच्या घातांकीय संख्येच्या पायाच्या एकक स्थानी जर काय आलं, 2 आलं, 3 आलं, 4 आलं, बरोबर का रे, 7 आलं, 8 आलं आणि 9 आलं, तर सांगितलं पहिल्यांदा काय काढून घ्यायची? बाकी काढून घ्यायची. पहिल्यांदा बाकी काढून घ्यायची. बाकी काढण्यासाठी काय करायचंय तुम्हाला? बाकी काढण्यासाठी काय करायचंय तुम्हाला? बाकी काढण्यासाठी काय करायचंय तुम्हाला? की तुम्हाला घ्यायचं आहे, लक्षात ठेवा, घात. घात किती आहे रे तुमचा? 67 आहे. त्या घाताला काय करायचंय तुम्हाला? 4 ने भागायचं आहे आणि बाकी काढायची आहे. जर तुमच्या त्या घातांकीय संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 4, 7 आणि 8 आणि 9 दिसल्यास तुम्हाला त्या घातांकीय संख्येला काय करायचं? 4 ने भागायचं आहे. त्या घातांकाला काय करायचं? 4 ने भागायचं आहे आणि तुम्हाला बाकी काढून घ्यायचे. मग बाकी काढून घ्या, भागा आता ह्याला आहे. 4 एके तुमचं 4 आलं, बरोबर का रे? 4 एके 4 राहिलं तुमचं किती इथं? 2. 4 6तून 4 गेले, राहिले 2. 4 7 28 होते, भाग जात नाही पूर्ण इथं. 4 सक्कून किती आलं? 24 आलं. 4 सक्के किती आलं? 24 आलं. 27 मधून 24 गेले, 27 मधून 24 गेले, राहिली 3. याचा अर्थ बाकी जी आली ती बाकी किती आली आपली? 3 आली. 3 बाकी किती आली? 3. आता काय सांगितलं? बाकी काढायचं सगळ्याला क्लिअर झालं. बाकी कशा पद्धतीने काढली? मी घातांक घेतला आणि त्या घातांकाला मी 4 न भागलं. का रे? कारण ह्या पायाच्या एकक स्थानी काय आले? 2, 3, 4, 7, 8, 9 दिसलं की तुम्हाला तो घातांक घ्यायचा आणि 4 ने भागायचा. ओके, मग भागल्यानंतर मला सांगा बाकी किती आली तुमची? 3. आता ही बाकी काय करायची? जो एकक स्थानचा अंक आहे तुमचा 2, एकक स्थानचा अंक जो 2 आहे त्याचा बनवायचा घात, ही बाकी काय करायची? उचलायची आणि एकक स्थानी जो अंक आहे त्याचा घात बनवायचा. घात बनवला तर 2चा घातांक 3 आला. याचा अर्थ 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 2 म्हणजे 2चा घातांक 3. याचा अर्थ 3 वेळा 2चा गुणाकार करायचा. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही किती आलं? 8. एकक स्थानचा अंक जो आला तो किती आला? 8. चला क्लिअर का? चला क्लिअर झाला असेल तर पुढचं गणित लगेच तुम्ही सोडवायचं आहे. पुढचं गणित लगेच सोडवायचं आहे. तुम्ही सोडवलं, प्रॅक्टिस केली तर परीक्षा जुळत असतं. घातांकीय संख्येचा पाया बघा. पाया किती आहे रे तुमचा? 4 आहे. 4. याचा अर्थ एकक स्थानी पायाच्या एकक स्थानी
पायाच्या एकक स्थानी म्हणतोय बरं का. पायाचा शब्द खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. इथं पण पाया लिहा. पायाच्या एकक स्थानी. पायाच्या एकक स्थानी काय दिसलं तुम्हाला? 2, 3, 4, 7, 8 आणि 9 दिसलं. की काय करायचं तुम्हाला? घातांक घ्यायचा, घातांक घ्यायचा 68, त्याला भागायचं 4ने. काढायचे बाकी. काढायची काय आहे तुमची बाकी. चला भागा. 4 एके 4. 6 तून गेले 4. राहिले किती रे? 2 तुमचं. बरोबर काय? आणि 4 7 28. याचा अर्थ बाकी किती राहिली तुमची? 0 राहिली. बाकी किती राहिली तुमची? 0 राहिली. आणि ज्या वेळेस भाग पूर्ण जाईल आणि बाकी 0 राहील, बाकी काढताना तुम्ही घातांक संख्येला 4ने भागलं आणि भागल्यानंतर तुमची बाकी जर 0 आली, तर बाकी 0 आल्यानंतर काय करायचं माहिती का? जो तुमचा एकक स्थानचा अंक आहे तो घ्यायचा आणि काय करायचं? डोक्यावरती लिहायचं 4च. डोक्यावरती किती लिहायचं? 4. ज्यानं भागले तेच डोक्यावरती लिहायचं. का रे? का लिहायचं? कारण लक्षात, 4 अंकानंतर पुन्हा तोच अंक रिपीट होत असतो, म्हणून 4 लिहायचं. लिहिलं. हे कधी 4 डोक्यावरती लिहायचं? एकक स्थानच्या अंकाच्या. एकक स्थानच्या अंकाच्या डोक्यावर 4 कधी लिहायचं? ज्यावेळेस तुमचा भाग पूर्ण जाईल आणि बाकी काय राहील? तुमची 0 राहील, लक्षात ठेवा. म्हणून 4च्या डोक्यावर जो एकक स्थानचा अंक असेल त्या डोक्यावर किती लिहायचं? 4. कारण आपण 4ने भागतो. चला आता काय, 4चा घातांक 4 म्हणजे 4चा किती वेळा गुणाकार? 4 वेळा गुणाकार असतो. 4चा 4 वेळा गुणाकार करा. आता सगळा गुणाकार करत बसायचं का? नाही. मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं काय करायचं. सगळा गुणाकार करत बसायचं नाही. आपल्याला ह्या उदाहरणामध्ये मतलब कशाचे? फक्त एकक स्थानाशी. एकक स्थानाशीच घ्यायचं, लक्षात ठेवा. मग आता करा गुणाकार ह्याचा. गुणाकार करताना आपण काय करणार? 4 इन चौक 16 करणार. 4 इन चौक 16 केल्यानंतर 16 चौक करत बसायचं नाही. 6 जे आहे त्या 6 न गुणायचं. 6 इन चौक किती आलं तुमचं? 24 आलं. 4 ने पुन्हा इथं गुणायचं. 4 इन चौक किती आलं तुमचं? 16 आलं. एकक स्थानी आपल्याला भेटलं किती? 6 भेटलं. 6 चा अर्थ एकक स्थानचा अंक जो आला तो एकक स्थानचा अंक किती आला? 6 आला का? चेक करून घ्या. एकक स्थानचा अंक किती आला तुमचा? 6 आला का? चेक करून घ्या. किंवा तुम्ही डायरेक्ट केलं तरी चालेल. 4 इन चौक किती आलं? 16. 16 चौक 64. 64 चोक लक्षात ठेवा. 200 किती आलं? 56. काही प्रॉब्लेम नाही. पण कशाला करत बसायचं? आपल्याला थोडीच गुणाकार करायला सांगितले. आपल्याला सांगितलं फक्त एकक स्थानचा अंक शोधा आणि एकक स्थानचा अंक शोधा सांगितल्यानंतर फक्त आपल्याला एकक स्थानचा अंक घेऊनच गुणाकार करा ना. वेळ वाचतो आपला. जाऊया का पुढं? जाऊया का पुढं? चला 6. 7वा प्रश्न. 7वा प्रश्न. 781. 1246 झाले का रे? झाले ना. 952 झाले. 21 13. 21 13 चा घातांक 110. एकक स्थानचा अंक शोधायचा. एकक स्थानचा अंक शोधा. एकक स्थानचा अंक शोधा. तर लिहायची गरज आहे का रे? कारण सारखं सारखं अंक शोधा. शोधा आता. चला 4137. 4137 चा घातांक 132. चा घातांक 132. एकक स्थानचा अंक शोधा. एकक स्थानचा अंक शोधा. एकक स्थानचा अंक शोधा. एकक स्थानचा अंक शोधा.
सोडवता येणार रे बाबा. बघा, एकक स्थानी किती आले तुमचं? 3 आले. मी सांगितले एकक स्थानी जर 2 दिसलं, 3 दिसलं, 7 दिसलं, 8 दिसलं आणि काय दिसलं? 9 दिसलं आणि किती दिसलं? 4 दिसलं. तर तुम्हाला काय घातांक संख्या घ्यायची. त्या घातांक संख्येला, त्या घातांकाला काय करायचंय? त्या घातांक संख्ये जे तुमची 110, ते 110 ला भागायचं कितीनं? 4 ने भागायचं. कितीनं भागायचं? 4 ने भागायचं. बाकी काढून घ्यायची. तर बाकी काढून घ्या. 4 एके 4, 4 दोन्ही 8. 11 मधून 8 गेले, राहिले तुमचे 3. 4 सत्त 28. 4 सत्त 28. 30 मधून 28 गेल्या, राहिला 2. भागाकाराशी काही संबंध नाही आपल्याला, बाकीची संबंध आहे. बाकी किती आली आपली? 2 आली. बाकी उरली 2. तर मी काय सांगितलं? बाकी जी 2 उरलेली आहे ती काय करायचं? लक्षात ठेवा, जो पाया आहे, पायाची एकक स्थानी किती आहे? 3 आहे. त्या 3चा बनवायचा घात. 3चा बनवायचा घात. जो तुमचा पाय आहे त्या पायाच्या लक्षात ठेवा, जो एकक स्थानचा अंक आहे त्याचा घात बनवायची बाकी. बस आता हे काय करायचं? 3चा वर्ग आहे म्हणजे 3चा 2 वेळा गुणाकार करायचा. 3 त्रिक किती आलं? 9 आलं. एकक स्थानी जो अंक आला तो एकक स्थानी अंक किती आला? 9 आला. एकक स्थानी अंक, एकक स्थानी अंक. हा लखा चेक करून घ्या. एकक स्थानी किती आला तुमचा? 9 आला. 9. चला पुढच्या प्रश्नाकडे. जर तुमचं एकक स्थानी काय दिसलं? 2 दिसलं, 3 दिसलं, 4 दिसलं, पुन्हा काय दिसलं? 7 दिसलं, 8 दिसलं, 9 दिसल्यानंतर तुम्हाला एकक स्थानचा अंक कशा पद्धतीने काढायचा आहे? पायाच्या एकक स्थानी तुम्हाला हे सगळे अंक दिसले असता, तुम्ही पहिल्यांदा काय करायचे? बाकी काढून घ्यायचे. मग बाकी कशा पद्धतीने काढतो आपण? तर जो घात आहे तुमचा 132, त्या 132 ला भागायचंय तुम्हाला 4 ने. 132 ला भागायचं किती तुम्हाला? 4 ने. 4 ने भाग द्या. 4 एके 4, 4 त्रिक 12, राहिला 1. 4 त्रिक 12. म्हणजे बाकी किती राहिली तुमची? 0 राहिली. ज्या वेळेस बाकी तुमची 0 राहील त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय? पायाच्या एकक स्थानचा अंक घ्यायचा आहे 7 आणि त्याचा घात बनवायचा आहे 4. त्याचा घात बनवायचा आहे 4 राजा. म्हणजे घात 4 कधी बनवायचा आहे तुम्हाला? ज्या वेळेस लक्षात ठेवा भाग पूर्ण जाईल, बाकी 0 राहील. बाकी 0 राहिली की काय करायचं तुम्हाला? एकक स्थानचा अंक घ्यायचा आहे. मग इथं आपण बाकी 0 राहिली नव्हती तर आपण काय केलं? जेवढी बाकी राहिली तेवढी बाकी काय केली? आपण एकक स्थानच्या अंकाचा घात बनवली. एकक स्थानच्या अंकाचा काय बनवली? घात बनवली. इथं बाकी 0 राहिलेले आहे आणि बाकी 0 राहिल्यामुळं लक्षात ठेवायचं, एकक स्थानचा अंक घ्यायचा आणि त्याचा घात लिहायचा 4. किती लिहायचं? 4 लिहायचं. आता 7चा गुणाकार 4 वेळा करा. 7चा गुणाकार 4 वेळा करून टाका, उत्तर मिळून जाईल. पण आता मग सगळाच गुणाकार करायचा का इथं? नाही ना. आपल्याला मतलब कशाचे आहे? फक्त एकक स्थानच्या अंकाशी मतलब आहे. फक्त एकक स्थानच्या अंकाचाच गुणाकार करायचा. 7 साती किती आलं? 49. 9 आलं इथं. पुन्हा 9 आणि 7चा गुणाकार केला, 9 7 63 आलं. इथं आलं तुमचं 3 राजा. 3 आणि 7चा गुणाकार केला, 3 7 किती आलं? 21 आलं. आपल्याला घ्यायचंय फक्त एकक स्थानचा अंक. एकक स्थानचा अंक जो आला तो एकक स्थानचा अंक किती आला? 1 आला. एकक स्थानचा अंक, एकक स्थानाचा अंक आलं का? चेक करून घ्या. क्लिअर का रे बाबा? समजतंय का? कमेंट करू शकता समजत असेल तर. समजत नसेल तर पुन्हा सांगत चला, मी पुन्हा रिपीट सांगेल. पण मार्क एक हातचा घालवायचा नाही. ह्याच्यावरती पेपर क्रमांक 2 ला, पेपर क्रमांक 1 ला गणित विचारलेले आहेत. चला जाऊया पुढं. 9वा क्वेश्चन. 1239 चा घातांक 66. एकक स्थानचा अंक सांगा. एकक स्थानचा अंक सांगा. अंक काय किंवा सांगा. 10वा प्रश्न.
3चा घातांक 57 गुणाकारामध्ये 4चा घातांक 65, 4चा घातांक 65, 125चा घातांक 15 गुणाकारामध्ये 89चा घातांक 13. तर एकक स्थानी कोणता अंक येईल? एकक स्थानी कोणता अंक येईल? चला सोडवा. एकक स्थानी कोणता अंक येईल? जमतंय का? बघा काय करायचं रे. एकक स्थानी किती आहे तुमचं? 9 आहे. एकक स्थानी 9 जर आलं 0 1 5 6, 0 1 5 6 सोडून बाकीचे अंक आले तर काय करायचं? घातांक घ्यायचा आहे. घातांक घ्यायचा आहे तुम्हाला आणि घातांक घेऊन त्याला भागायचं 4ने, त्याला भागायचं 4ने आणि काढून घ्यायची आपल्याला बाकी. काढून घ्यायची काय आपल्याला बाकी. कळतंय ना रे? मग 4 1 4 म्हणलं, राहिले 2 तुमचं. 4 सक्क 24, 4 सक्क 24, 26 मधून 24 गेले, राहिले 2, राहिले 2. आपली बाकी भेटली 2. बाकी किती भेटली आपल्याला? 2. बाकी भेटली 2. मग आता ही बाकी काय करायची आपल्याला? आपल्याला बाकी काय करायची आहे? जो पाय आहे, जो पाय त्या पायाचे एकक स्थानी किती आहे तुमचं? 9 आहे. तो 9 घ्यायचा आहे, त्याचा घात बनवायचे बाकी. एकक स्थानच्या अंकाचा घात बनवायचे बाकी. बाकी बाकी आहे तुमचा 2. मग आपल्याला काय करायचंय? गुणाकार करायचंय. 9चा वर्ग आला याचा अर्थ 9चा 2 वेळा गुणाकार. 9 गुणाकारामध्ये 9. 9 किती आलं? 81. 81चा एकक स्थानचा अंक जो आहे तो किती आहे? 1 आहे. एकक स्थानचा अंक म्हणजे एकक स्थानचा अंक किती आला तुमचा? 1 आला. आला का चेक करून घ्या. आला का चेक करून घ्या. चला क्लिअर करे बाबा. एकक स्थानचा अंक क्लिअर का कशा पद्धतीने काढायचं? चला पुढचं गणित 10 क्रमांकाचं. 10 क्रमांकाचं गणित घ्या. 3चा घातांक 57 गुणाकारामध्ये 4चा घातांक 65 गुणाकारामध्ये 125चा घातांक 15 गुणाकारामध्ये 89चा घातांक 13. कितीही सिरीज मोठी येऊ दे, लक्षात कितीही घात मोठा येऊ दे, त्याला जास्त दिमाग लढवणार. जी सांगितलं तीच मेथड कंटिन्यू करा तुमची. इथं काय करायचं? 3 लिहिलं. 3चा घातांक 57 आहे. 57ला कितीनं भागावं लागेल? 4नं भागावं लागेल. जर एकक स्थानी 0 1 5 6 आलं तरच एकक स्थानी तेच अंक येणार. पण बाकीच्या अंक आल्यानंतर तुम्हाला काय करायचं? घात संख्येला, घातला काय करायचं? तुम्हाला 4ने भागायचे, बाकी काढून घ्यायचे आहे. ओके. गुणिले इथं करायचंय 4. 4चा घातांक 65. एकक स्थानी तुमचं काय आहे? त्या ठिकाणी 4 आहे. याचा अर्थ 65ला सुद्धा 4ने भागावं लागेल. गुणाकारामध्ये 125 पायाचा एकक स्थानचा अंक 5 आहे. 5 असल्यावर एकक स्थानचा अंक सुद्धा 5 येणार. त्याला भागत बसायची गरज नाहीये. एकक स्थानचा अंक कुठला बघायचा आहे? पायाचा बघायचा आहे. घातांकाचा, घात संख्येचा, घातचा बघायचा नाही आपल्याला. जो एक पाया आहे, पाया, त्या पायाचा लक्षात एकक स्थानचा अंक 0 1 5 6 असेल तर एकक स्थानी तेच अंक येतात. याचा अर्थ 5च लिहायचं, 15ला भागत बसायचं नाही. इथं किती आलं? 89. मग एकक स्थानी 9 आलंय, बरोबर का रे? मग काय करायचंय तुम्हाला? ते 9 घ्यायचंय आणि त्या 9ला भागायचं कितीनं? 13नं. 9ला भागायचं कितीनं तुम्हाला? 13नं. 89 घ्यायचंच नाही, एकक स्थानचा अंक घ्यायचा, लक्षात ठेवा. आणि घातला किती आहे तुमचं? 13. त्या 13ला भागायचं 4ने. 13ला भागायचं 4ने. चला 3 मी हाय असं लिहिलं. आता 4ने इथं भागा. जी काय बाकी येईल ती 3च्या डोक्यावर लिहून टाका. 4 1 किती आलं तुमचं? 4 राहिला 1. 4 चोक 16 आलं. 17 मधून 16 गेला, राहिला 1. 3च्या डोक्यावरती किती आलं? 3चा घात आला 1. गुणाकार जेवढी काही बाकी राहील ती 3च्या घात डोक्यावरती लिहून टाकायची, म्हणजे घात लिहून टाकायचा. तर 4 न भाग देऊया. 4 1 4 राजा. 6तून 4 गेले, राहिले 2.
4 सक्क 24, 25 मधून 24 गेले, राहिले 1. बाकी 1 राहिली, 4च्या डोक्यावर लिहायची बाकी 1. समजतंय का रे? एकदम शिस्तीत सांगतोय, लक्षात ठेवा, समजेल असं. 5 तसंच लिहायचं. का 5 लिहायचं? कारण 125 एकक स्थानी 5 आलतं. हाय असं लिहायचं ना तिथं. गुणाकारामध्ये तुम्हाला आता इथं भागायचं 4 ने 13ला. 4 एके 4, 4 त्रिक 12, राहिला 1. 9च्या डोक्यावर बाकी 1 राहिली, ती लिहून टाकायची. आता कुठले 3चा घातांक 1 याचा अर्थ 3च येणार तुमचं. 3 गुणाकारामध्ये, 4 गुणाकारामध्ये, 5 गुणाकारामध्ये. 9चा घातांक 1 आहे, याचा अर्थ 9च येणार. आता गुणाकार करा. 3 चोक 12, इथं आले 2. बरोबर का? आता 2 न इथं गुणायचं 5ला. 2 पंचे 10. आता इथं 0 आणि 9ला गुणणं किती आलं तुमचं? 0. एकक स्थानी जो अंक आला, तो एकक स्थानी अंक किती आला तुमचा? 0 आला. 0 आला का चेक करून घ्या. एकक स्थानचा अंक 0. एकक स्थानाचा अंक 0. स्थानचा अंक 0 आलं का चेक करून घ्या. समजतंय का रे? आलं का तुमचं? चला जाऊया का पुढं? चला, क्लिअर होते का सांगत चला रे. मला कसं कळणार तुम्हाला समजतं का नाही? मी फक्त बोंबलणार. तुम्हाला कायच येत नसेल तर त्याला अर्थ काय आहे का? 9, 10 आणि 11. 11 का रे क्वेश्चन क्रमांक? 11 क्रमांकाचा क्वेश्चन. 11 क्रमांकाचा क्वेश्चन. 5चा घातांक 63 गुणाकारामध्ये, 7चा घातांक 85 गुणाकारामध्ये, 9चा घातांक 70 गुणाकारामध्ये, 81चा घातांक 115. 81चा घातांक किती आला? 115. तर तुम्हाला शोधायचा एकक स्थानचा अंक. तुम्हाला शोधायचा एकक स्थानचा अंक शोधा. तोपर्यंत पुढचं लिहितो मी. 12 प्रश्न. 12 सदोतीसचा घातांक, 12 सदोतीसचा घातांक 28 गुणाकारामध्ये, 1583 1583 चा घातांक 48. तर एकक स्थानचा अंक काय? तर एकक स्थानचा अंक काय? एकक स्थानचा अंक शोधायचा आहे. दिसतोय का पेन? जमतंय का रे? एकक स्थानी 5 आहे. मी सांगितले 0, 1, 5, 6 असेल तर उत्तर तुमचं तेच येणार, 5 येणार राजा. त्याला कशाला दिमाग लढवायचंय? जर तुमच्या पायाच्या ठिकाणी एकक स्थानी 0, 1, 5 असेल तर तेच उत्तर येतं ना एकक स्थानी. मग कशाला 63ला भागत बसायचंय? 5 आलं. हिथं मात्र भागावं लागेल, लक्षात ठेवा. हिथं मात्र भागावं लागेल. 85ला 4 ने भागावं लागेल. गुणाकारामध्ये एकक स्थानी 9 आले, याचा अर्थ 70ला सुद्धा तुम्हाला 4 ने भागावं लागेल. आणि एकक स्थानी 81च्या किती आलं? 1 आले. जर 1, 0, 5, 6 आलं तर उत्तर तेच येतं राजा हो. याचा अर्थ उत्तर 1 असणार. घात तिकडं किती का असणार, त्याशी आपल्याला देणं घेणं नाही. चला, मग आता काय करायचं? 5 मी तसंच लिहिलं. गुणाकारामध्ये 7चा घातांक मला इथं भागायचं. 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 एके 4, 5 मधून 4 गेला, राहिला 1. म्हणजे 7चा घातांक किती आला? 1. जेवढी बाकी राहील त्या 85ला 4 न भागून जेवढी काय बाकी हा शब्द वापरतो, बाकी राहील ती 7च्या डोक्यावर लिहून टाकायची. 7च्या डोक्यावरती लिहून टाकायची. आता गुणिले करायचंय तुम्हाला 9. इथं 4 ने भागा. 4 एके 4, 4 दोन्ही 8 होते. 4 एके 4 राजा. 7 मधून 4 गेले, किती राहिले तुमचे? 3 राहिले. 4 7 28, 4 7 28,
मला सांगा 30 मधून 28 गेले, राहिले तुमचे 2. गुणाकारामध्ये 1. चला 5 गुणाकारामध्ये 7 तसंच लिहिलं, कारण 7चा घातांक 1 असल्यामुळे 7च येणार. 9चा वर्ग याचा अर्थ 9 2 वेळा लिहून टाका, 1 तसंच आलं तुमचं. मग आता काय करा, कॅल्क्युलेशन करा, गुणाकार करा. 5 आणि 7चा गुणाकार केला, 5 7 35 आलं. फक्त 5 ने इकडे गुणायचं, 35 परत बसून नका. 5 9 45 आलं, हिथं आलं एकक स्थानी 5 आणि पुन्हा 5 न 9ला गुणणं, 5 9 45 आलं, 45 1 45 आलं राजा. एकक स्थानी आला आपला 5. एकक स्थानी अंक जो आला तो किती आला, 5 आला का चेक करून घ्या. एकक स्थानी अंक 5. क्लिअर का रे बाबा. एकक स्थानी जो अंक आला तो किती आला, 5 आला. 5 आहे का सोपं, आहे ना रे सोपं. हे इथं लक्षात ठेवा, जास्तीत जास्त 30 सेकंदामध्ये बरं का, 30 सेकंदाच्या आतमध्येच. हे असलं काय इथं लिहित बसायचं नाही परीक्षेमध्ये आपल्याला. टीईटीचा पेपर लक्षात ऑफलाईन असतो, कागद असतो आपल्यावरती, त्या प्रश्नावरती चालू करायचा कार्यक्रम. हे असलं काय लिहित बसायचं नाहीये. इथं फक्त समजण्यासाठी लक्षात ठेवा. बाकी तिथल्या तिथं 4 न भागलं, बाकी किती येते डोक्यावरती लगेच लक्षात ठेवा. एकक स्थानी 0 1 5 असेल तर हाय तसंच घ्यायचं, तिथल्या तिथं कॅल्क्युलेशन करायचं. चला मी लिहितोय म्हणून उगाच काय सर एवढं सांगते मग एवढं करायचं का, तर नाहीये. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल, मी खरंच इथं सांगतो की तुम्ही 10 सेकंदामध्ये मी म्हणतो जास्तीत 20 सेकंदामध्ये गणित उडवणार. चला इथं तुम्हाला 12 37चा घातांक 28 एकक स्थानचा अंक घ्यायचा. एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक किती, 0 1 5 6 सोडून असेल 7 आहे. याचा अर्थ तुम्हाला काय करायचंय, 28ला 4 ने भागायचंय. 28ला कितीने भागायचंय, तुम्हाला 4 ने भागायचं आहे. पुन्हा गुणिले करायचंय. पुन्हा एकक स्थानी किती आहे तुमचं, 3 आहे राजा. 3 असेल तर तुम्हाला काय करायचं, 0 1 5 6 सोडून जर तुमचे ऑर्डर अंक असतील तर तुम्हाला घातांकाला कितीनं भागायचं, 4 ने भागायचं आणि बाकी काढायचे आहे. आपल्याला काय काढायचे, बाकी काढायचे आहे. बाकी बाकी मग चला आता इथं काय केलं, 7 तसंच लिहिलं. इथं भागा आता, 4 7 28. 4 7 28 भाग पूर्ण गेला. भाग पूर्ण गेला याचा अर्थ बाकी 0 राहिली. बाकी किती राहिली, 0. आणि मी मग सांगितलं बाकी 0 राहिली असेल तर त्या एकक स्थानच्या अंकाचा घात बनवायचा 4. एकक स्थानच्या अंकाचा घात किती बनवायचा, 4 बनवून टाका. कधी जर बाकी 0 राहिली असेल तरच बरं का, अन्यथा नाही. बाकी ऑर्डर राहिली असेल तर ती डोक्यावरती लिहायची. लक्षात ठेवा, एकक स्थानच्या अंकाच्या डोक्यावर लिहून टाकायची. आता गुणिले केलं तुमचं 3. इथं 4 ने भागलं 48ला, 4 1 4 4 2 आणि भाग पूर्ण गेला. भाग पूर्ण गेला याचा अर्थ बाकी 0 आली आणि बाकी 0 आली की सांगितलं एकक स्थानच्या अंकाच्या डोक्यावर किती लिहायचं, 4 लिहायचं. चला आता करा हे कॅल्क्युलेशन. 7चा गुणाकार 4 वेळा आहे. 7 गुणाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये 7 गुणिले तुमचं 3चा करा. 3 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 3. हे कॅल्क्युलेशन करा. आता कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे सगळाच गुणाकार करत बसायचं का आपण, नाही ना. आपल्याला मतलब कशाचे, फक्त एकक स्थानच्या अंकाशी मतलब आहे. याचा अर्थ फक्त एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार करायचा. 7 7 आलं 49, 9 घ्यायचं. एकक स्थानी किती राहणार तुमचं, 9 राहणार. पुन्हा 9 आणि 7चा गुणाकार करायचा. 9 7 किती आलं, 63. एकक स्थानी आलं तुमचं 3. पुन्हा 3 आणि 7चा गुणाकार करायचा. 3 7 21. एकक स्थानी आलं तुमचं 1. पुन्हा 1 आणि 3चा गुणाकार करायचा. 1 की 3 आलं तुमचं 3. पुन्हा 3 आणि 3चा गुणाकार करायचा. 3 त्रिक आलं 9. पुन्हा 9 आणि 3चा गुणाकार करायचा. 9 त्रिक आलं 27. 27 एकक स्थान किती आलं, 7. आणि पुन्हा 7 आणि 3चा गुणाकार करायचा. 7 त्रिक आलं तुमचं 21. एकक स्थानी पाहिजे आपल्याला जो असेल अंक तो असेल आपलं उत्तर. एकक स्थानी 1 आलं, याचा अर्थ एकक स्थानचा अंक आला 1. एकक स्थानचा अंक आला 1. चला क्लिअर करा बाबा, एकक स्थानचा अंक आला 1. चला जाऊया पुढं, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. समजते, चला बघून घ्या एकदा. जाऊया का पुढं.
चला 13वा क्वेश्चन. 13वा क्वेश्चन. 1373 1373 चा घातांक 36 वजा करायचं. वजा तुम्ही आता 1442 चा घातांक 20. तर तुम्हाला शोधायचा एकक स्थानचा अंक. एकक स्थानचा अंक काय? एकक स्थानचा अंक काय? एकक स्थानचा अंक काय? हे कॅल्क्युलेशन केल्यावर एकक स्थानचा अंक काय येतो ते तुम्हाला शोधायचं आहे. चौदावा क्वेश्चन. 258 चा घातांक 100 अधिक करायचं आपल्याला 547 547 चा घातांक 84 आणि विचारलाय तुम्हाला एकक स्थानचा अंक काय? एकक स्थानचा अंक काय? एकक स्थानचा अंक काय? चला जमतंय का बघा. काय करायचं रे तुम्हाला? एकक स्थानचा अंक शोधायला सांगितलंय. मग मी सांगितलंय काय? एकक स्थानी पायाला जो पायाची संख्या आहे त्या पायाच्या एकक स्थानी बघा अगोदर किती. 1373च्या एकक स्थानी तुमचं 3 आहे. याचा अर्थ 0 1 5 6 सोडून अंक आलेला आहे तुमचा. याचा अर्थ तुम्हाला घाताला 4 ने भागावं लागेल, बाकी काढावे लागेल. मग काय करायचं? 3 लिहायचं. 36 ला भागायचं 4 ने. ह्या 36 ला कितीनं भागायचं? 4 ने. सांगितलं 4 ने कधी भागायचं? तर वजा आहे तुमचं. एकक स्थानी किती आले? तुमचं 2 आलं. याचा अर्थ 2 3 तुमचं किती आलं? 4 आलं. 7 आलं तुमचं. 8 आलं आणि 9 आलं. तर तिथं बाकी काढण्यासाठी 4 ने भागायचं. पण बाकी काढण्यासाठी 4 न कशाला भागायचंय? घातांकाला भागायचं. घातांक किती आहे तुमचा? 20 आहे. त्या 20 ला काय करा? 4 ने भागा. पायाला तुमचं 2 लिहा. एकक स्थानी जो अंक असतो तो पायाच्या ठिकाणी लिहायचा असतो. एकक स्थानी जो अंक असतो तो पायाच्या ठिकाणी लिहायचा असतो. चला तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचंय. मग इथं काय केलं? 4 1 4 4 9 36. इथं काय झालं तुमचं? 4 9 36 आलं. याचा अर्थ भाग पूर्ण गेला. याचा अर्थ भाग काय झाला? पूर्ण गेला. आणि ज्या वेळेस भाग पूर्ण जाईल त्यावेळेस बाकी तुमची शून्य राहणार. आणि बाकी शून्य राहिली की मी सांगितलंय पायाच्या ठिकाणी म्हणजे एकक स्थानी पायाच्या ठिकाणी जो अंक आहे त्याच्या डोक्यावर लिहायचं 4. त्याच्या डोक्यावर किती लिहायचं? 4. हे 4 कधी लिहायचं? एकक स्थानच्या अंकाच्या डोक्यावर 4 ज्या वेळेस लक्षात ठेवा तुमची बाकी शून्य राहील त्यावेळेस. तर वजा करायचंय तुम्हाला 2. इथं इथं 2 आलं. आता इथं 4 ने काय करा? 20 ला भागा, कारण बाकी काढून घ्यायची आपलं. 4 1 4 4 25. बाकी राहिली तुमची शून्य. बाकी राहिली शून्य. तर बाकी शून्य राहिली याचा अर्थ 2च्या डोक्यावर किती लिहायचंय तुम्हाला? 4 लिहायचंय. चला आता हे करायचंय कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन करताना 3चा 4 वेळा गुणाकार करावा लागणार आहे तुम्हाला. 3 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 3 वजा तुमचं 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 2 असं 4 वेळा करावं लागेल. चला 3 त्रिक किती आलं रे? 9 आलं. 9 त्रिक किती आलं रे? 27 आलं. मग एकक स्थानी राहिले किती? 7. आणि 7 त्रिक किती आलं रे? 21 आलं. याचा अर्थ 21 एकक स्थानी किती? एकच घ्या, वजा करा. कळतं ना मी काय काय सांगतोय ते? मग आता काय करा? इथं गुणाकार करा. 2 दोन्ही किती आलं? 4. 4 दोन्ही किती आलं? 8. 8 दोन्ही किती आलं? 16. एकक स्थानचा अंक फक्त घ्या. किती आला? 6. 1 वजा 6 केलं तर किती आलं तुमचं? 5 आलं. 5 म्हणजे वजा येईल तुमचं पण वजा सोडून द्या. एकक स्थानी किती आलं तुमचं? 5 आलं. 5. 1 वजा 6 केलं वजा 5 तर पण 5 पकडा फक्त. एकक स्थानचा जो अंक आला तो अंक किती आला? 5 आला. आला का? चेक करून घ्या. इथं बेरीज येऊ द्या, मध्ये भागाकार येऊ द्या ना, तर गुणाकार येऊ द्या ना, काही पण येऊ द्या.
जी मेथड सांगितली पहिल्यापासून लेक्चर स्टार्ट झाल्यापासून तीच मेथड कंटिन्यू करा. कमी वेळेमध्ये सुटेल, फक्त जास्त तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल आणि कॉन्सन्ट्रेशन ते करावं लागेल. चला पुढं. 258चा घातांक 100 आहे अधिक 547चा घातांक 84 आहे. तर एकक स्थानचा अंक काय म्हणते तुम्हाला? तर एकक स्थानचा 258च्या एकक स्थानचा अंक बघा किती आहे तुमचा 8 आहे. याचा अर्थ राजा तुला काय करावं लागेल, बाकी काढावी लागेल, म्हणजे तुला 100ला 4ने भागावं लागेल. 100ला 4ने भागावं लागेल. एकक स्थानी पायाच्या एकक स्थानी जर 0 1 5 6 जर आलं तरच लक्षात ठेवा 4ने भागायचं नाही. का? 0 आलं तर तेच उत्तर येतं 0, 1 आलं तर उत्तर तेच येतं, 5 आलं तर उत्तर 5 येतं आणि एकक स्थानी 6 आलं तर 6 येतं. पण कुणाच्या एकक स्थानी? पायाच्या बोलतोय बरं का, पायाच्या. घाताचा काही संबंध नाही इथं, पायाच्या बोलतो, लक्षात ठेवा. मग इथं अधिक आलं तुमचं. इथं एकक स्थानी किती आहे तुमचं? 4 आहे, 4 घेतलं. 4चा घातांक 84 आहे. जर एकक स्थानी सांगितलंय 0 1 5 6 सोडून बाकीचे अंक आले तर 4ने भागायचं, इथे भागात 4 ने. आता काढून घ्या बाकी. आपल्याला काय काढायचे? याला भागून बाकी काढून घ्यायचे. बाकी राजा बाकी काढून घ्यायचे. मग 4 एके 4, 4 दोन्ही 8, राहिले 2, 4 25. पूर्ण भाग गेलेला आहे. पूर्ण भाग गेला याचा अर्थ बाकी शून्य राहिलेले आहे. आणि बाकी शून्य राहिली की मी सांगितलं एकक स्थानचा अंक जो 8 आहे त्याच्या डोक्यावर लिहायचं 4. त्याच्या डोक्यावर किती लिहायचं? 4 लिहायचं. अधिक करायचंय तुम्हाला. अधिक 7 तसंच लिहिलं. पायाच्या स्थानची संख्या म्हणजे पायाच्या ठिकाणी कुठली संख्या तुमची? 7 आहे. म्हणजे एकक स्थानी अंक कुठला होता? 7. 7 आहे असं लिहिलं. तर 4ने भाग द्या. 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 एके 4. भाग पूर्ण गेला. भाग पूर्ण गेला याचा अर्थ बाकी शून्य राहिली. बाकी राहिली तुमची शून्य. याचा अर्थ बाकी शून्य राहिली की मी सांगितलंय एकक स्थानच्या अंकाच्या डोक्यावर किती लिहायचंय? 4 लिहायचं. 4. क्लिअर करा बाबा. मग आता कॅल्क्युलेशन करा तुमचं. 8चा गुणाकार 4 वेळा करायचा आहे. 8 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 8 अधिक करायचंय तुम्हाला 7 गुणाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये 7. मग आता एवढा सगळा गुणाकार करायचा का? आपण नाहीये. आपल्याला मतलब फक्त कशाचे? एकक स्थानच्या अंकाचे. फक्त एकक स्थानचा अंक घ्यायचा आपण. फक्त एकक स्थानचा अंक घ्यायचा. 8 8 किती आलं रे तुमचं? 64. एकक स्थानी राहिलं 4. 4 आणि 8चा गुणाकार केला 4 8 32. एकक स्थानी राहिलं 2. 2 आणि 8चा गुणाकार केला 2 8 16. एकक स्थानी किती राहिलं? 6. इथं लिहून घेतलं 6 अधिक केलं. चला क्लिअर खरे बाबा. आता इथं 7 आणि 7चा गुणाकार केला 7 7 49 आला. एकच स्थानी आलं तुमचं 9. पुन्हा 9 आणि 7चा गुणाकार केला 9 7 63. एकक स्थानी आलं तुमचं 3. आणि पुन्हा 3 आणि 7चा गुणाकार केला 3 7 21. एकक स्थानी किती आलं तुमचं? 1 आलं. इथं लिहून घेतलं 1. आता ऍडिशन करा. 6 ने किती आलं? 7. एकक स्थानचा अंक जो आला तो किती आला तुमचा? 7 आला. 7 आला का चेक करून घ्या. जाऊया कर पुढं. चला जाऊया का पुढं. बघून घ्या वाटल्यास थांबतो मी. जाऊया पुढं. चला कितवा क्वेश्चन आहे? 15वा क्वेश्चन. 15वा क्वेश्चन. 213चा घातांक 16 गुणाकारामध्ये 522चा घातांक 20 गुणाकारामध्ये 218चा घातांक 12. तर एकक स्थानचा अंक काय असेल? तर एकक स्थानचा अंक काय असेल?
एकक स्थानचा अंक काय असेल? 16वा क्वेश्चन. 16वा क्वेश्चन. 1507. 1507 चा घातांक 40 आहे. गुणाकारामध्ये 1524 चा घातांक 81 आहे. एकक स्थानचा अंक काय? एकक स्थानचा अंक काय? चला सांगू का? पाया बघा, पायाचे एकक स्थानी किती आहे तुमचं? 3 आहे. पायाच्या एकक स्थानी किती आहे तुमचं? 3 आहे. याचा अर्थ तुम्हाला बाकी काढावी लागेल. बाकी काढण्यासाठी जी घात संख्या आहे 16 त्याला भागावं लागेल 4 न गुणाकारामध्ये. एकक स्थानी 522 किती आहे तुमचं? 2 आहे. 2 घ्या, कारण आपले एकक स्थानचा अंक काढा. फक्त एकक स्थानचा अंक काढायचा अर्थ आपले मतलब हा एकक स्थानच्या अंकाशीच असला पाहिजे ना. बाकी पूर्ण संख्येशी काय संबंध आपला? मग 2 घेतला. आता काय करावं लागेल? इथं 2 असेल तर तुम्हाला माहित आहे जी घात संख्या असेल त्याला कितीनं भागावं लागतं? 4 आणि बाकी काढावी लागते तुमच्या. जर एकक स्थानी 0 1 5 6 असेल तर उत्तर तेच येतं. उत्तर एकक स्थानी तेच येतं, लक्षात. पण नाही इथं गुणाकारामध्ये 218चे एकक स्थानी किती आहे तुमचं? 8 आहे. 8 काय करायचंय तुम्हाला? 8 असल्यामुळे तुम्हाला 12ला कितीनं भागावं लागणार? 4 आणि बाकी काढावी लागेल. मग आता भागूया आपण. इथं 3 आहे असं लिहिलं. 4 1 4 4 इंच 16. भाग पूर्ण गेला, बाकी शून्य राहिली. आणि मी सांगितलं ज्यावेळेस भाग पूर्ण जाईल आणि बाकी शून्य राहील त्यावेळेस लक्षात एकक स्थानच्या अंकाच्या डोक्यावर लिहायचंय 4. डोक्यावर किती लिहायचं तुम्हाला? 4 लिहायचंय. गुणिले करायचंय तुमचं 2, तसंच लिहिलं इथं मी. 4 25 भाग पूर्ण गेला याचा अर्थ एकक स्थानी अंक राहिला तुमचा 0. सॉरी, बाकी राहिली तुमची 0. आणि ज्यावेळेस बाकी 0 राहील लक्षात ठेवा त्यावेळेस तुम्हाला एकक स्थानच्या अंकाचा घात बनवायचा 4. किती बनवायचा? 4. क्लिअर करे बाबा. गुणाकारामध्ये एकक स्थानचा अंक 8 आहे, त्यामुळे तुम्हाला काय करावं? बाकी काढावं लागेल. 12ला 4 ने भागावं लागेल. 4 त्रिक 12. भाग पूर्ण गेलाय, बाकी राहिली तुमची 0. आणि बाकी 0 राहिली की सांगितलंय एकक स्थानच्या अंकाच्या डोक्यावर लिहायचं 4. चला क्लिअर करे बाबा. मग आता काय करायचं? गुणाकार करा. आता हे सलग असं होणार नाही. मी काय करतो? 3चा मांडणी करतो. 3 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 3 4 वेळा. पुन्हा 2ची मांडणी करतो. 2 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 2. पुन्हा 8ची मांडणी 4 वेळा. 8 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 8. चला फक्त एकक स्थानचा अंक काढूया आपण. 3 त्रिक आलं 9, बरोबर का रे? 9 त्रिक आलं 27, राहिला 7. आणि 7 त्रिक आलं तुमचं 21. 21 पूर्ण लिहितो. एकक स्थानचा अंक फक्त घ्या 1. बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही किती आलं? 16. 16 लिहिलं. एकक स्थानचा अंक आपल्याला 6 पाहिजे. 6 घ्या इथं. 8 8 64 आले, राहिले इथं 4. 4 8 32 आले, राहिले इथं 2. बे 8 16 आलं, 16 इथं लिहा. आपल्याला फक्त एकक स्थानचा अंक घ्यायचा आहे ना रे. एकक स्थानचा अंक घ्यायचा आहे, बरोबर का रे? एकक स्थानचा अंक घ्यायचा आहे. गुणाकार करायचा ह्याचा. पुन्हा 6 1 किती आलं तुमचं? 6. 6 1 6, बरोबर. ह्याचा गुणाकार केला 1 आणि 6चा. 6 1 6. 6 6 किती आलं तुमचं? 36 आलं. 6 6 आलं तुमचं 36. एकक स्थानी आलं तुमचं 6. एकक स्थानी किती आलं तुमचं? 6. आलं का? चेक करून घ्या. चला ह्याचा एकक स्थानच्या अंकाचा पुन्हा गुणाकार करायचा. 1 आणि 6चा 6 आलं. 6 6 किती आलं? 36. 36 एकक स्थानी किती आलं? 6 आलं. 6. आपल्याला एकक स्थानचा अंक पाहिजे, उत्तर मिळालं 6. चला क्लिअर करे बाबा. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16. 1507 म्हणजे पायाचे एकक स्थानी किती आहे बघा तुमचं? 7 आहे. याचा अर्थ 7 असेल तर बाकी काढावे लागेल तुम्हाला. बाकी काढण्यासाठी घातला तुम्हाला कितीनं भागावं लागेल? 4 ने भागावं लागेल. गुणाकारामध्ये हाय असं लिहा. 1524 एकक स्थानी 4 आहे. याचा अर्थ 0 1 5 6 नाही हाय असं लिहाला. याचा अर्थ तुम्हाला काय करलं? एकक स्थानचा अंक 4 लिहावा लागेल हाय असं.
आणि 81ला भागावं लागेल तुम्हाला 4 कारण बाकी काढावी लागेल तुम्हाला, कारण बाकी काढायची आणि ती बाकी एकक संच अंकांचा काय बनवायची आपल्याला घात बनवायची आहे. मग इथं भागलं 4 एके 4 4 शून्य शून्य, याचा अर्थ भाग पूर्ण गेलाय. आणि मी सांगितले भाग जर पूर्ण जात असेल याचा अर्थ बाकी शून्य राहणार, आणि बाकी शून्य राहत असेल तर लक्षात ठेवा तो जो एकक स्थानचा अंक आहे त्या एकक स्थानच्या अंकाचा घात बनवायचा 4, घात बनवायचा 4. चला क्लिअर का रे बाबा, क्लिअर का? गुणाकारामध्ये 4 तसंच लिहिलं, इथं भाग द्या 4 एके 4 4 दोन्ही 8, पुन्हा 4 शून्य शून्य रजा 1 राहिली, बाकी किती राहिली तुमची 1 राहिली, 4च्या डोक्यावर लिहा 1, 4च्या डोक्यावर लिहा 1, बाकी 1 राहिली, जेवढी राहिली तेवढीच लिहायची, पण जर शून्य राहिली तर लक्षात होतं एकक संच अंकाच्या डोक्यावर किती लिहायचं 4 लिहायचं तुमचं. क्लिअर का रे? 20 चोक 80 आणि 1 तुमचं 81 आलं का तुमचं बरोबर. चला आता 7 4 वेळा गुणाकार करायचा आहे, 7 गुणाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये 7 आणि गुणाकारामध्ये किती करायचं 4 करायचं रजा. आता करा गुणाकार ह्याचा. चला फक्त एकक संच अंकाशी मतलब आहे, एकक संचाचा अंक घ्या. 7 7 49 आले, हिथं आले 9, पुन्हा 9 आणि 7चा गुणाकार केला 9 7 63, इथं राहिले 3, पुन्हा 3 आणि 7चा गुणाकार केला 3 7 21 1, 3 7 किती आलं 21, एकक स्थानचा फक्त अंक एकक स्थानचा फक्त अंक घेऊया आपण 1, आणि पुन्हा 1 आणि 4चा गुणाकार केला किती आलं 4 1 4, एकक स्थानचा अंक जो आला तो किती आला तुमचा 4. चला आला का चेक करून घ्या, एकक स्थानचा अंक 4. समजतंय का रे? समजतंय का मी काय सांगतोय ते? अरे तुम्ही काय बोलतच नाही सगळे. एकक स्थानचा अंक किती आला तुमचा 4 आला 4. चला क्लिअर का रे बाबा? 16वा प्रश्न क्लिअर का? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे, ते प्रश्न बघून घ्या तोपर्यंत. काय झालं? काहीच प्रॉब्लेम नाही, पुन्हा लेक्चर रेकॉर्डेड राहतच. रेकॉर्डेड लेक्चर राहतं, तुम्ही ते बघून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात ठेवा फक्त लेक्चर बघताना ते पहिल्यापासून बघितलं तर ते व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर होतात. मधनं बघितलं तर क्लिअर होत नाही. आपलं लेक्चर माझं टायमिंग फिक्स असतं, लक्षात ठेवा 9 ते 10 हे टायमिंग फिक्स आहे. तुम्ही त्या टायमिंगला हजर राहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मग त्याच्या अगोदर तुमची वैयक्तिक काय कामं असतील ती कामं उरकू शकता त्या ठिकाणी. गणित असा पॉईंट आहे, लक्षात गणित असा विषय तो तुम्हाला एकदम बेसिक पासूनच करावा लागतो. आणि ह्या संख्यावरती लक्षात ठेवा 100% एक तरी प्रश्न असतोच हमखास. मग तो कसा विचारतील हे सांगू शकत, त्यामुळे सगळे टाईप आपल्याला शिकावे लागणार आहेत. चला क्लिअर का रे बाबा? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे, प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17. 545 545 चा घातांक 43 गुणाकारामध्ये 938 चा घातांक 64, तर एकक स्थानचा अंक काय? तर एकक स्थानचा अंक काय? तर एकक स्थानचा अंक काय? तर तुम्हाला काय करायचं, एकक स्थानचा काय करायचा अंक काढायचा, युनिट प्लेसच्या ठिकाणी कोणता अंक येईल. मग सांगितलं एकक स्थानचा दिलेला पाया आहे ना, पाया दिलेला जो पाया त्या पायाच्या एकक स्थानचा अंक बघायचा, किती आला रे 5 आला. बस लक्षात ठेवायचं तिथं भागत बसायचं नाही, त्यांच्या एकक स्थानी किती येईल तुमचं 5च येणार. एकक स्थानी किती येणार तुमचं 5 येणार. मी सांगितलंय जर एकक स्थानी तुम्हाला पायाच्या म्हणतो बरं का, मी पायाचा हा शब्द वापरतोय, पायाच्या एकक स्थानी. पुन्हा एकदा लास्ट सांगतोय तुम्हाला, पायाच्या एकक स्थानी. बघा पुन्हा एकदा जाता जाता मी सांगतोय, कारण उद्याच्या वेळेस गणित मी वेगळ्या पद्धतीने घेईल, त्यावेळेस ते जुळायला पाहिजे. फक्त पायाच्या एकक स्थानी जर राजाओ 0 1 आणि 5 आणि 6 असेल तर लक्षात ठेवायचं एकक स्थानी तेच अंक येतात. एकक स्थानी तेच अंक येतात, तेच अंक येतात, सोडवत बसायचं नाही, तेच अंक येतात राजा. बरोबर का रे? मग इथं पायाचे एकक स्थानी किती आले 5 आले, लिहा ना 5 फक्त. तर 5 लिहा.
जास्त डोकं लढवत बसायचं नाहीये राजा. चला पुढं. मग आता काय केलं, समजा एक पायाच्या एकक स्थानी काय आलं, 2 आलं, पुन्हा 3 आलं, 4 आलं, 6 आलं, सॉरी 6 नाही, किती आलं तुमचं, 7 आलं, 8 आलं आणि 9 आलं. तर बाकी काढायची आहे. आणि बाकी कशी काढायची, घात घ्यायचा, घातांक, घात संख्या घ्यायची, घातांकाला घातांकाला भागायचं 4ने, घातांकाला भागायचं 4ने आणि काढायची बाकी. मग आता ही बाकी काय करायची, जो पायाचा एकक स्थानचा अंक आहे, पायाच्या एकक स्थानचा अंक, पायाच्या एकक स्थानचा अंक त्याचा बनवायचा घात अंक, त्याचा बनवणे घात, त्याचा घात बनवणे, घात बनवणे. आवाज येतोय ना रे, आवाज येतोय ना. त्याचा काय बनवायचा, घात बनवायचा. लक्षात ठेवा, जी ही बाकी राहील ना, ही जी बाकी, ती बाकी काय करायचे, पायाचा एकक स्थानचा अंक घ्यायचा आणि त्याचा बनवायचा घात, त्याचा बनवायचा घात. राजा क्लिअर झालं. ही एवढी कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवा, जास्त दिमाग लढवायचं नाही तिथं. मग एकक स्थानी 5 आहे, याचा अर्थ सांगितलं तुम्ही 5च लिहायचं. एकक स्थानी किती 8 आहे, तर तुम्हाला बाकी काढावी लागेल. मग बाकी कशी काढायची, बाकी तुम्ही हिथं लिहून काढू शकता, नाहीतर साईडला काढू शकता. बाकी कशी काढायची, 64ला तुम्हाला 4ने भागायचंय, 4 1 4 राहिलं 2, 4 सक्क 24, 4 सक्क 24. जर भाग पूर्ण गेला, आता पूर्ण भाग गेला ना 64ला 4ने, बाकी किती राहिली तुमची, 0. आणि ज्या वेळेस बाकी तुमची 0 राहील, त्यावेळेस लक्षात ठेवायचं, एकक स्थानच्या अंकाच्या डोक्यावर लिहायचं 4, एकक स्थानच्या अंकाच्या डोक्यावर लिहायचं 4. का 4 लिहायचं, कारण तो अंक लक्षात ठेवा, 4 अंकानंतर पुन्हा रिपीट होत असतो तुमचा. म्हणजे 8 अंक लक्षात, 4 अंक सोडले की पुन्हा तो रिपीट होणार, त्यामुळे 4 लिहायचं. मग इथं तुमचं 5 आलं गुणाकारामध्ये, 8चा घातांक 4, याचा अर्थ 8चा गुणाकार 4 वेळा करा, 8चा गुणाकार 4 वेळा करून टाका. आता सगळ्याचा गुणाकार करा. 5 किती आलं, 40, 5 आलं, एकक स्थानी 0 आलं. आता एकक स्थानी 0 आलं, याचा अर्थ सगळे गुणाकार करत बसला की 0च येणार, करायचं नाही. लक्षात ठेवा. मग 0ने 8ला गुणलं तरी 0 आलं, 0ने पुन्हा 8ला गुणलं तरी पण 0 येणार, 0ने 8ला गुणलं तरी पण 0 येणार. एकक स्थानचा अंक जो आला, तो एकक स्थानचा अंक आला तुमचा 0. किती आला तुमचा, 0 आला. 0 आला का चेक करून घ्या. एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक जो आला तो किती आला तुमचा, 0 आला. 0 0 उत्तर आलं का चेक करून घ्या. चला क्लिअर का रे बाबा, आजचा भाग क्लिअर का, मला सांगा. चला आजचा भाग क्लिअर का. घातांकीय संख्येच्या एकक स्थानचा अंक कशा पद्धतीने काढायचा, जे लेक्चर लक्षात व्हिडिओ बघतात त्याने लेक्चर पूर्ण व्यवस्थित बघा. तुम्ही जर ते अर्धाट बघत असाल किंवा 10 ते 15 मिनिटं बघायचं आणि बाकी सोडून देत असाल, तुमची कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. कारण जर तुम्ही पेपर क्रमांक 2 देत असाल किंवा पेपर क्रमांक 1 देत असाल, तुम्हाला तिथं 30 क्वेश्चन आहेत. लक्षात ठेवा. आणि 30 क्वेश्चन याचा अर्थ तुम्हाला तिथं 25+ मार्क पडलेच पाहिजे. मी तर म्हणतो आउट ऑफ पडले पाहिजे. समजा नाहीच पडले लक्षात, तर 25+ तर आपल्याला पडणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा आपण टीटी क्वालिफाय होणार आहे. कारण जे विषय हातचे आहेत, कारण इथं गणिताला लक्षात आवाका जास्त नाही. समाजशास्त्रासारखा विषय बघितलं तुम्हाला ते सगळं वाचावं लागेल, इतिहास वाचावं लागेल, भूगोल वाचावं लागेल, राज्यशास्त्र वाचावं लागेल. लक्षात ठेवा. नागरिकशास्त्र असेल, काय असेल ते सायन्स असेल ते वाचावं लागेल. लक्षात, तिथं गणितामध्ये नाही, स्पेसिफिक टॉपिक आहे, ते स्पेसिफिक टॉपिक तुम्ही चांगल्या पद्धतीने केले तर तुम्हाला तिथं आउट ऑफ मार्क घेता येतील. त्यामुळे गणिताकडे दुर्लक्ष करू नका. आणि तुम्ही असं म्हणू नका हा जमतंय, परीक्षेत गेले की लक्षात ठेवा काही सुचत नाही, वेळ पुरत नाहीये. गणिताला कॅल्क्युलेशन हे करावं लागतं. कितीही क्वेश्चन सोपं येऊ द्या, कॅल्क्युलेशन तर तुम्हाला ते करावंच लागेल. आणि कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं असेल तर साधा आणि सिंपल उपाय म्हणजे फक्त प्रॅक्टिस, दुसरा ऑप्शन नाही. तर प्रॅक्टिस नाही केली स्पीड नाही वाढणार, प्रॅक्टिस केली तर स्पीड वाढणार. लक्षात ठेवा. ठीक आहे, आजचा भाग आपण इथंच थांबूया, राहिलेला भाग आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू. चांगलंच घेतो मी. तुम्ही तर गुरुजन वर्ग असाल, लक्षात ठेवा. कोण काही जण शाळेवरती असतील किंवा नसतील, लक्षात ठेवा. तुम्हाला तर पटदिशी समजत असेल सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आपण थांबूया आजचा बाकीतच, राहिलेलं बघा उद्याच्या लेक्चरला बघूया.